विद्यार्थी मित्रांनो, मी सायनाथ गंदीगुडे। आज आपण 9th क्लास मधील सेकंड चॅप्टर वर्क अँड एनर्जी। वर्क अँड एनर्जी म्हणजे काय? कार्य आणि ऊर्जा। आता कार्य म्हणजे काय आणि ऊर्जा म्हणजे काय? आपण एखादं काम करतो म्हणजे एखादे कार्य करतो त्याला आपण काय म्हणतो? कार्य। आणि एखादी वस्तू आपण उचलतो किंवा एखादा आपण काम करतो त्याला आपण काय म्हणतो? कार्य। आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आता कार्याचे एककला इंग्रजी मधून युनिट ऑफ वर्क म्हटलं जाते। आता युनिट ऑफ वर्क मध्ये काय म्हटलं जाते? उदाहरणार्थ जर समजा आपल्याला एखादी वस्तू उचलायचं असेल, एखादी वस्तू उचलणं म्हणजे आपण काय करतो? कार्य करतो। आणि ते वस्तू उचलण्यासाठी आपल्याला कोणाची गरज आहे? बलाची गरज आहे। आणि त्या वस्तूला उचलून एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जर ठेवायचं असेल तर कोणाची गरज आपल्याला? ते वस्तूचं आपण काय करतो? विस्थापन करतो। आता विस्थापन म्हणजे काय? एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ते वस्तूचं स्थलांतर करणे, आपण त्याला काय म्हणतो? विस्थापन म्हणतो। तर लक्षात घ्या कार्य। आता कार्य बरोबर सूत्र काय? कार्य म्हणजे काय? वर्क इज इक्वल टू बल इंटू विस्थापन। कार्य बरोबर बल आणि विस्थापन। आता लक्षात घ्या कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन। आता लक्षात घ्या एसआय पद्धतीत म्हणजे काय? सिस्टीम इन युनिट। आता लक्षात घ्या कार्याचे एकूण दोन पद्धती आहेत, एक आहे एसआय पद्धत आणि दुसरा आहे सीजीएस पद्धत। आता एसआय पद्धतीमध्ये आपल्याला एसआय पद्धतीत बलाचे एकक काय आहे? न्यूटन आहे। बलाचे एकक काय? बलाचे एकक आहे न्यूटन। आता न्यूटन हे कॅपिटल एन दाखवलं जाते, न्यूटन हे कॅपिटल एन दाखवलं जाते। आणि विस्थापनाचं एकक काय? विस्थापनाचे एकक आहे मीटर। आणि मीटर हे कशाने दाखवलं जाते? स्मॉल एन दाखवलं जाते। लक्षात घ्या कार्याचे एसआय पद्धतीत बलाचे एकक आहे न्यूटन आणि विस्थापनाचे एसआय पद्धती एकक आहे मीटर। मीटर हे स्मॉल एम दाखवलं जाते। त्याच्यानंतर आता लक्षात घ्या कार्याचे एकक। आता कार्याचे एकक म्हणजे लक्षात घ्या इथे न्यूटन आणि मीटर या दोघांचा मिळून कार्याचे एकक काय झाले? न्यूटन मीटर झाले। आता न्यूटन मीटर यालाच आपण काय म्हणतो? जूल म्हणतो, जूल। लक्षात घ्या आणि हे जे जूल आहे ते कॅपिटल जे न दाखवलं जाते। त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं? आता एक जूल म्हणजे काय? आता एक जूलची आपल्याला व्याख्या बघायची आहे। एक जूल म्हणजे काय? एक न्यूटन बलाच्या क्रियेमुळे, एक न्यूटन बलाच्या क्रियेमुळे। लक्षात घ्या आता बलाचं एसआय एकक काय? न्यूटन आहे। म्हणजे एक जूल म्हणजे काय? एक न्यूटन बलाच्या क्रियेमुळे वस्तूचे बलाच्या दिशेने 1 मीटर विस्थापन होत असल्यास, म्हणजे एक न्यूटन जर बल असेल, त्या बलाच्या जर क्रिया झाली, त्या बलावर जर क्रिया झाली तर त्या बलाचं बल काय होती? त्या 1 मीटर दिशेने जाती। 1 मीटर दिशेने गेल्यामुळे त्याचं काय होतंय? विस्थापन होतंय। आणि विस्थापन झाल्यानंतर त्याच्या नंतर जे घडून आलेले जे कार्य आहे त्यालाच आपण काय म्हणतो? 1 जूल असे म्हणतो। आता त्याच्यानंतर लक्षात घ्या एक जूल बरोबर सूत्र काय? 1 जूल बरोबर आहे 1 न्यूटन गुणिले 1 मीटर। 1 जूल बरोबर काय? 1 न्यूटन इंटू 1 मीटर। आता लक्षात घ्या त्याचं शॉर्ट फॉर्म जर आपल्याला बघायचं असेल तर 1 जूल कशाने दाखवलं जाते? कॅपिटल जे न। 1 न्यूटन कशाने दाखवलं जाते? कॅपिटल एन न। आणि 1 मीटर कशाने दाखवलं जाते? स्मॉल एम न। म्हणजे 1 जे इज इक्वल टू 1 एन इंटू 1 एम। आता हे झालं आपल्याला एसआय एकक। आता एसआय एककच्या नंतर आपल्याला बघायचं आहे सीजीएस एकक। आता सीजीएस पद्धतीत बलाचे एकक काय? इथं डाइन आहे। लक्षात घ्या आता आपल्याला दोघांचा कंपॅरेटिव्ह आपण सांगतो। लक्षात घ्या एसआय पद्धतीत बलाचे एकक काय? न्यूटन आहे। आणि सीजीएस पद्धतीमध्ये बलाचे एकक काय? डाइन आहे। त्याच्यानंतर लक्षात घ्या विस्थापनाचे एसआय पद्धतीमध्ये एकक कोण आहे? मीटर आहे। आता लक्षात घ्या विस्थापनाचं एसआय पद्धतीमध्ये कोण आहे? सेंटीमीटर आहे। आता इथं आपण मीटर कशाने दाखवलो? एम न दाखवलो। इथं सेंटीमीटर कशाने दाखवतो? आपण सीएम न दाखवतो। सीएम म्हणजे सेंटीमीटर। लक्षात घ्या डाइन आणि सेंटीमीटर यालाच आपण काय म्हणतो? डाइन आणि सेंटीमीटर याचा अर्थ आहे अर्ग। काय म्हणतो आपण त्याला? डाइन आणि सेंटीमीटरलाच आपण काय म्हणतो? अर्ग म्हणतो। आता त्याच्यानंतर 1 अर्ग इज इक्वल टू, आता 1 अर्ग इज इक्वल टू काय? 1 डाइन बलाच्या क्रियेमुळे वस्तूचे बलाच्या दिशेने 1 सेंटीमीटर विस्थापन होत असल्यास। लक्षात घ्या इथं काय होणार आहे? 1 डाइन बलाच्या दिशेने, त्या वस्तूचं बलाचं जे दिशा आहे ती किती दिशेने झालेलं आहे? 1 सेंटीमीटर दिशेने झालेलं आहे। आणि 1 सेंटीमीटर दिशेने त्या जर वस्तूचं विस्थापन जर झालं किंवा ती जर क्रिया घडून आलेली असेल तर त्याला आपण काय म्हणतो? 1 अर्ग म्हणतो। आता लक्षात घ्या 1 अर्ग बरोबर सूत्र काय?
एक डाईन गुणिले 1 सेंटीमीटर, म्हणजेच बघा SI पद्धतीमध्ये 1 जूल बरोबर 1 न्यूटन गुणिले 1 मीटर, आणि इथं काय 1 अर्ग बरोबर 1 डाईन गुणिले 1 सेंटीमीटर.